नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 24/7 आपलं स्वागत आहे. आपण थेअरी ऑफ स्ट्रक्चर स्टार्ट केला होता, पण त्यामधले काही छोटे छोटे पॉईंट्स राहिले होते. ट्रस असेल, केबल असेल किंवा स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये पण काही क्वेश्चन्स विचारू शकतात. स्ट्रक्चरल ॲनालिसिसमधलं जर आपण थेअरी पार्ट बघितला तर ट्रस, केबल, फ्लेक्झिबिलिटी मेथड, स्टिफनेस मेथड्स ह्या मेथड्स आहेत, किंवा आपण थेअरी ऑफ स्ट्रक्चरमध्ये पण हा क्वेश्चन्स असू शकतो. तर आता आपण आज जो बघणार आहे टॉपिक्स तो काय आहे, ट्रसवरती दिलेला आहे. ट्रस आपण बघितला होता. ट्रसची जर स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी फाइंड आउट करायची असेल तर डी एस इज इक्वल टू आपण काय बघितलं होता, एम इज इक्वल टू 2J - R. हा काय होता, परफेक्ट ट्रस, इम्परफेक्ट ट्रस, डेफिशियंट ट्रस हे आपण टाईप्स बघितले होते. किंवा ह्याच्यावरूनच आपण काय करू शकतो, M - 2J + R हा आपण काय करू शकतो, स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी ट्रसची फाइंड आउट करू शकतो. पण हे ऑलरेडी आपण थेअरी ऑफ स्ट्रक्चर्समध्ये बघितलेलं आहे. पण आज जे बघणार आहे आपण थेअरी ऑफ स्ट्रक्चरमधला किंवा ट्रसमधला झिरो फोर्स मेंबर कसा फाइंड आउट करायचा आहे. तर झिरो फोर्स मेंबर फाइंड आउट करताना एक क्वेश्चन असतो की ह्या ट्रसमध्ये किती झिरो फोर्स मेंबर आहेत. तर एक सिंपल ट्रिक आहे त्यावरती. तर हा क्वेश्चन लगेच अटेम्प्ट होऊ शकतो यावरती. तर आता हा स्टार्ट करून देतो. तो झिरो फोर्स मेंबर कसा फाइंड आउट करायचा ट्रसमध्ये. मग आता इथे जर समजा व्ही जॉईंट आलेला आहे, हा जर जॉईंट आला असेल, पण ह्या जॉईंटवरती जर आपण इथे बी, सपोज याला बी नाव दिलेलं आहे, पण ह्या जॉईंटवरती जर लोड नसेल तर ह्या दोन्ही मेंबरमध्ये फोर्स काय असणार आहे, झिरो फोर्स मेंबर असणार आहे. पण सपोज असा व्ही दिलेला आहे आणि इथे लोडिंग दिलेलं आहे, हा डब्ल्यू दिलेला आहे इथे, किंवा तुमचा 10 kN काय असेल तो लोड. पण अशा वेळेस अशी जर कंडिशन आली, हा दिसताना आपल्याला व्ही जॉईंट दिसतो, व्ही जॉईंट जरी असेल पण जॉईंटवरती काय आलेला आहे, लोड आलेला आहे. आपल्याला जॉईंटवरती लोड नको आहे. जर जॉईंटवरती लोड असेल तर इथे झिरो फोर्स मेंबर काय नसणार आहे, कारण इथे जर लोड नसेल तर ह्यामध्ये झिरो फोर्स मेंबर असणार आहे. मग आता व्ही शेप म्हटल्यानंतर हा घेतला आपण, राईट. आता इथे जर बघितला हा सी जॉईंटवरती लोड नाही आहे सी पॉईंटला, म्हणजे ह्या मेंबरमधला फोर्स आणि ह्या मेंबरमधला फोर्स काय असणार आहे, झिरो फोर्स मेंबर असणार आहे. म्हणजे तिथे आपण बघितलं, इफ टू नॉन कोलिनियर मेंबर मीट ॲट अन अनलोडेड जॉईंट. अनलोडेड म्हणजे इथे आपण काय दिलेलं आहे, अनलोडेड जॉईंट दिलेला आहे. हा इथे काय दिलेला आहे, लोडेड जॉईंट दिलेला आहे. म्हणून इथे अनलोडेड जॉईंट म्हटलेलं आहे. देन बोथ द मेंबर्स बोथ आर झिरो फोर्स मेंबर्स, म्हणजे दोन्हीमधले काय असतील, जर अनलोडेड असेल तर दोन्हीमधला फोर्स काय असणार आहे, झिरो फोर्स मेंबर असणार आहे. नेक्स्ट आहे टी जॉईंट. जर टी जॉईंट असेल, हा समजा टी जॉईंट दिलेला आहे, जर हा टी जॉईंट असेल तर टी जॉईंटमध्ये इथे आपण जर बघितलं, इफ 3 फोर्सेस इंट्रॅक्शन, रिॲक्शन और अप्लाइड फोर्सेस मीट ॲट ए जॉईंट अँड 2 आर कोलिनियर, देन द थर्ड इज अ झिरो फोर्स मेंबर. कोलिनियर म्हटल्यानंतर हे कोलिनियर फोर्सेस आहेत, एकच लाईन ऑफ ॲक्शन, म्हणजे हा काय झाला, कोलिनियर फोर्सेस. आणि थर्डवाला जो असणार आहे तो म्हणजे आपला काय असणार आहे, झिरो फोर्स मेंबर. पण ह्यामध्ये पण एक कंडिशन, इथे काय नसला पाहिजे, लोड नसला पाहिजे, म्हणजे अनलोडेड पाहिजे. इथे अनलोडेड असेल तरच आपण काय करू शकतो, इथला हा झिरो फोर्स मेंबर लिहू शकतो. म्हणजे इथे काय पाहिजे, फोर्स हा झिरो पाहिजे, तरच इथे आपण काय लिहू शकतो, झिरो फोर्स मेंबर. सपोज हा टी सेक्शन दिलेला आहे, इथे पण हे कोलिनियर फोर्सेस आहेत दोन्ही, आणि हा जो दिलेला आहे ह्यामधला फोर्स काय असणार आहे, झिरो फोर्स मेंबर. हे कोलिनियर फोर्सेस आहेत आणि ह्या मेंबरमधला फोर्स काय असणार आहे, झिरो फोर्स मेंबर. ह्यावरती एक क्वेश्चन असतो. तर आता इथे जर व्ही जॉईंट आला, सिंपल ट्रिक, व्ही जॉईंट आला पण त्यावरती लोड नसला पाहिजे, सिंपल. लोड असेल तर झिरो फोर्स येणार नाही. टी जॉईंट असेल तर टी जॉईंटवरती जो थर्ड फोर्स दिलेला आहे, दोन काय असतील, कोलिनियर असतील, आणि थर्डवाला काय असेल, तुमचा झिरो फोर्स मेंबर असेल, राईट. तर ह्यावरती आपण एक क्वेश्चन्स ऑन झिरो फोर्स मेंबर. आता इथे जर बघितला तर इथे आय ऑब्झर्वेशनच आपण काय करू शकतो, झिरो फोर्स मेंबर फाइंड आउट करू शकतो. आता इथे जर के जॉईंट बघितला आपण, तर के जॉईंटला काय दिलेलं आहे, एक लोड दिलेला आहे. म्हणजे तिथे व्ही सेक्शन असेल, टी सेक्शन असेल, तरी इथले झिरो फोर्स मेंबर येणार नाही ते. पण इथे जर आपण बघितला, एक टी सेक्शन दिसतो. टी सेक्शन कोणता आहे, HBA. हा जर आपण बघितला तर हा एक टी सेक्शन झालेला आहे, म्हणजे ह्यामध्ये हा आणि हा फोर्स काय असणार आहे, कोलिनियर, म्हणजे झिरो फोर्स मेंबर काय असणार आहे, हा असणार आहे. म्हणजे झिरो फोर्स मेंबर हा BI असणार आहे.
म्हणजे एक फोर्स झाला झिरो फोर्स मेंबर, राईट. हा जर झिरो झाला इथे, आता इथे जर बघितलं आपण, हा एक लाईन दिलेली आहे ए ई जे, ए ई जे म्हणजे ही लाईन दिलेली आहे ए ई जे, आणि इथून एक टी सेक्शन आलेला आहे, हा पण टी सेक्शनच आहे. म्हणजे हे काय आहेत आपले फोर्सेस, कोलिनियर फोर्सेस आहेत. म्हणजे हा फोर्स काय आहे तुमचा, झिरो फोर्स मेंबर. इथे आपला हा फोर्स काय झाला, झिरो फोर्स मेंबर. म्हणजेच परत इथे काय झाला, ई आय हा काय आहे, झिरो फोर्स मेंबर आहे, हा झिरो फोर्स मेंबर, राईट. आता हे जर दोन झिरो झाले तर आता इथे एच आय जे, एच आय जे जर लाईन मार्क केली आपण, एच इथे काय असणार आहे आय, आणि इथे काय असणार आहे जे, आणि इथे जर बघितलं एक व्हर्टिकल लाईन दिलेली आहे म्हणजे ह्या पॉईंटमधून, आणि तो हा ए पॉईंट दिलेला आहे. म्हणजे इथे पण कोलिनियर फोर्सेस आणि टी सेक्शन झालेला आहे. टी जर सेक्शन होत असेल तर हा काय असणार आहे, झिरो फोर्स मेंबर. म्हणजे तिथे काय असेल, ए आय इज इक्वल टू झिरो. नेक्स्ट, आता इथे पण आपण जर बघितलं, ऑब्झर्व केला तर ए जो पॉईंट असेल डी सी, ए डी सी, आणि इथे काय झालेलं आहे, टी सेक्शन झालेलं आहे. पण इथे जर बघितलं तर 100 किलोन्यूटनचा लोड दिलेला आहे, टी सेक्शनच बनलेलं आहे, पण ह्यावरती आपण काय दिलेलं आहे, 100 किलोन्यूटनचा लोड. असं जर कंडिशन असेल तर ह्यामधला झिरो फोर्स मेंबर येतो का, नाही येत आहे. म्हणजे इथे झिरो फोर्स मेंबर नसणार आहे, राईट. आता परत इथे जर आपण सी जी, सपोज हा यल असेल, सी जी यल, हा टी सेक्शन होतो, सी जी यल हा पण टी सेक्शन झालेला आहे. इथे जर टी सेक्शन असेल तर ह्या दोन्हीमधले कोलिनियर फोर्सेस, आणि हा जो फोर्स असणार आहे तो म्हणजे जी के मधला फोर्स काय असणार आहे, झिरो फोर्स मेंबर. म्हणजे जी के फोर्स काय असणार आहे, मेंबरमधला फोर्स काय असणार आहे, झिरो फोर्स मेंबर असणार आहे. इथे झिरो फोर्स मेंबर येईल. त्यानंतर जी सी एफ जे, हा जर मेंबर बघितला इथे, हा जर मेंबर बघितला आपण इथे, हा असा दिलेला आहे इथे सी एफ, आणि हा काय दिलेला आहे, जे दिलेला आहे, आणि इथे काय दिलेलं आहे, के दिलेला आहे. हा कोलिनियर फोर्सेस येतील, आणि हा फोर्स काय असणार आहे, म्हणजे एफ केची व्हॅल्यू काय असणार आहे, झिरो फोर्स मेंबर असणार आहे. म्हणजे आता हा पण काय येईल, झिरो फोर्स मेंबर. हा जर झिरो फोर्स मेंबर झाला तर आता इथे हा जो दिलेला आहे तर हा इथे टी सेक्शन बनतो, आणि इथे पण हा बनतो, पण इथे लोड आलेला आहे त्यामुळे ह्यामधला मेंबरमधला फोर्स हा झिरो फोर्स मेंबर नसणार आहे. म्हणजेच आता इथे टोटल नंबर ऑफ झिरो फोर्स मेंबर ह्या ट्रसमध्ये जर आपण काउंट केला तर टोटल नंबर ऑफ झिरो फोर्स मेंबर किती आहेत, पी आय 1 2 3 4 आणि 5, टोटल किती फोर्सेस आहेत ह्यामध्ये, 5 झिरो फोर्स मेंबर आहेत. एम पी एस सीला क्वेश्चन्स फोर्स फाइंड आउट करा म्हणतात. इथे आपल्याला WRD असेल, WCD असेल, ZP असेल, नगर परिषद असेल, तर ह्यामध्ये डायरेक्टली झिरो फोर्स मेंबर किती आहेत आणि कसे आहेत ते आपल्याला फाइंड आउट करता येतं ह्यावरून. एकच ट्रिक आहे, व्ही सेक्शन, व्ही जॉईंट किंवा टी जॉईंट, त्याच्यावरून आपण सॉल्व करू शकतो. समजलं असेल आय थिंक सगळ्यांना. तर नेक्स्ट एम पी एस सीला आलेला हा क्वेश्चन आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, झिरो फोर्स मेंबर फाइंड आउट करायचं आहे. तर आता इथे एक कॅन्टिलिव्हर ट्रस ॲज शोन इन द फिगर इज सब्जेक्टेड टू हॉरिझॉन्टल लोड पी ॲट ए जॉईंट ए जॉईंटला पी लोड दिलेला आहे, राईट. तर टोटल नंबर ऑफ झिरो फोर्स मेंबर्स इन द ट्रस इज, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर लिहू शकता, पण जेवढे पॉसिबल आहे तेवढे आपण फाइंड आउट करू शकतो. जर इथे बघितला सी, हा जर आपण सी बी आणि ए हा जर मेंबर घेतला तर इथे सी बी आणि ए हा मेंबर घेतला इथे, तर बी पॉईंटपासून एक अपवर्ड फोर्स गेलेला आहे, तो म्हणजे काय दिलेला आहे, आय दिलेला आहे. आता ह्यामध्ये जर बघितला तर हा कोलिनियर फोर्सेस येतील, आणि ह्यामधला फोर्स काय असणार आहे, झिरो फोर्स मेंबर. म्हणजे इथे झिरो फोर्स मेंबर झाला, म्हणजे एक फोर्स मेंबर झाला, राईट. त्यानंतर जर समजा आपण एच आय ए, कारण हा जर झिरो झालेला आहे, आता इथे तीनच फोर्सेस लागतात आपल्याला. जर व्ही जॉईंट असेल तर 2 फोर्सेस, आणि टी सेक्शन असेल तर 3 फोर्सेस. मग आता इथे हा झिरो झाला म्हटलं तर इथे ही जर लाईन बघितली आपण एच आय ए, तर इथे हा एक टी सेक्शनच बनतो. तर इथे एच आय ए, आणि इथून एक फोर्स गेलेला आहे, तो मेंबर गेलेला आहे सी. मग आता ह्यामधला फोर्स कोणता झिरो असणार आहे, आय सी फोर्स झिरो असणार आहे. म्हणजे बी आय हा एक फोर्स झिरो झाला, आणि हा काय झाला, सी आय हा एक फोर्स झिरो झाला, राईट. आता हा जर झिरो झाला असेल, परत डी सी बी ही जर लाईन आपण कन्सिडर केली तर डी सी आणि बी ही जर लाईन आपण कन्सिडर केली तर इथे व्हर्टिकल सी पॉईंटला एक लाईन दिलेली आहे, म्हणजे सी एच लाईन.
तर सी एच लाईनमधला फोर्स काय असणार आहे, 0 फोर्स मेंबर, म्हणजे इथे सी एच मेंबर असणार, राईट, सी एचमधला. आता हा 0 झाला म्हटल्यानंतर इथे जी एच आय आणि इथे एच डी दिलेला आहे, टी सेक्शन दिलेला आहे, म्हणजे एच डीची व्हॅल्यू काय असणार आहे परत इथे, एच डी इज इक्वल टू 0 असणार आहे, हा 0 फोर्स मेंबर. त्यानंतर इथे ई एल सी किंवा ई डी सी हा जर घेतला तर इथे हा वर्टिकल दिलेला आहे, म्हणजे डी जी लाईन काय असणार आहे, 0 असणार आहे, म्हणजे डी जी लाईन इज इक्वल टू काय असेल, 0 असेल. आणि लास्ट एफ जी एच ही जर लाईन आपण कन्सिडर केली तर हा इथे टी सेक्शन दिलेला आहे, म्हणजे इथला हा फोर्स काय असणार आहे, 0 फोर्स मेंबर, म्हणजे तिथे जी ई हा काय असणार आहे, 0 फोर्स मेंबर. मग ऑप्शन काय असू शकतो ह्यामधला, 1 2 3 4 5 आणि 6, टोटल नंबर किती मेंबरमधला 0 फोर्स मेंबर आहे, 6 मेंबरमध्ये 0 फोर्स आहे. ऑब्झर्वेशन MPSCला आलेला हा क्वेश्चन आहे. समजला असेल सगळ्यांना. ओके, तुम्ही हा करू शकता ट्रस, एकदम सिंपल क्वेश्चन दिलेला आहे इथे. आता ह्यामधले जे काही फोर्सेस आहेत तेवढे मी सांगेल, पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर लिहू शकता याचा. आता इथे जर आपण बघितला तर इथे आपल्याला क्यू पॉईंटला काय दिलेलं आहे, लोड दिलेला आहे. इथे पी पॉईंट, इथे पण एक काय दिलेलं आहे, लोड दिलेलं आहे, म्हणजे इथे 0 फोर्स मेंबर आपल्याला काय करावं लागेल, पहिले फाइंड आउट करावं लागेल. इथे हा टी, म्हणजे इथे एक 0 फोर्स मेंबर आहे, हा जर 0 झाला तर हा एक 0 फोर्स मेंबर असणार आहे. इथे हा 0 फोर्स मेंबर असेल, ही जर लाईन घेतली आपण तर हा 0 फोर्स मेंबर असणार आहे. आता इथे जॉईंट आहे म्हणजे इथे 0 फोर्स मेंबर नाही आहे, पण इथे जर बघितलं तर हा एक टी सेक्शन, म्हणजे हा एक 0 फोर्स मेंबर आहे. इथे हा एक 0 फोर्स मेंबर आहे, का तर इथे टी सेक्शन बनलेला आहे, हा 0 फोर्स मेंबर. हा इथे जर बघितलं आपण हा टी सेक्शन आहे, म्हणजे इथे 0 फोर्स मेंबर, राईट. हे जर आपण बघितलं तर आता इथे जर बघितला तर इथे 4 फोर्सेस येतात, राईट. म्हणजे आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर लिहू शकता, 4 आहे, 8 आहे, 11 आहे की 13 आहे, राईट. सिम्पल क्वेश्चन आहे. स्लोप डिफ्लेक्शनवरचा आपला हा क्वेश्चन, कारण ह्यावरती आपल्याला मॅक्सिमम डिफ्लेक्शन ऑफ ए सिम्पली सपोर्टेड बीम विथ टोटल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे आणि ह्यावरती काय दिलेलं आहे, UDL दिलेला आहे. म्हणजे स्लोपचा फॉर्म्युला काय होता, WL3/384EI. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आलेला आहे MPSCला, राईट. नेक्स्ट एकदम सिम्पल क्वेश्चन, 2 विचारलेले आहेत तिथे, की ह्यामध्ये एक कॅन्टिलिव्हर बीम AB ऑफ ए स्पॅन L इज सब्जेक्टेड टू अ मुवमेंट M. एक कॅन्टिलिव्हर बीम दिलेलं आहे, एंडला काय दिलेले आहे, मुवमेंट M दिलेले आहे ॲट द फ्री एंड ॲज शोन इन द फिगर. व्हॉट इज द स्लोप अँड डिफ्लेक्शन ॲट फ्री एंड B, कन्सिडर सेम क्रॉस सेक्शनल अँड मटेरियल, EI इज सेम. आपण काय बघितलं होतं, ही जर मुवमेंट आपण तिथे घेतली तर मुवमेंट इज इक्वल टू काय असणार आहे, Mच असणार आहे, राईट. हा जर मुवमेंट असेल तर आपला पहिला स्लोपचा फॉर्म्युला काय होता, स्लोप आणि ट्रिकवरती आपण घेतलं होतं हे, राईट. स्लोप आणि इथे काय घेतलं होतं, डिफ्लेक्शन. स्लोप म्हणजे काय असणार आहे, थीटा, डिफ्लेक्शन म्हणजे काय असणार आहे, डेल्टा. इथे आपण काय लिहितो, L/EI, L/2EI, हा फॉर्म्युला आहे. पण आता इथे आपल्याला मुवमेंट लिहावी लागेल समोर, एलच्या समोर मुवमेंट लिहायची आहे. मुवमेंटचा फॉर्म्युला काय आहे, M, म्हणजे इथे M ॲज इट इज ML/EI, आणि ह्याच्यासाठी बघितलं असेल तर ML²/2EI हा फॉर्म्युला होता इथे. तर म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा काय असणार आहे, तुमचा करेक्ट ऑप्शन असणार आहे, राईट. आता इथे जर बघितलं तर इथे 2 दिलेला आहे, म्हणजे हा ऑप्शन येत नाही. इथे ML/EI दिलेला आहे, हा करेक्ट आहे, पण हा रॉंग आहे, ML²/EI दिलेला आहे. आणि इथे पण M/LEI दिलेला आहे, न्युमरेटरला ML/EI पाहिजे होता, इथे डिवाइडला दिलेला आहे, म्हणजे हा पण ऑप्शन येत नाही. सिम्पल कालच्या लेक्चरमध्ये आपण जे बघितले होते फॉर्म्युले त्यावरतीच 2 क्वेश्चन्स आलेले आहेत, राईट. MPSCला आलेले क्वेश्चन्स आहेत. हा WL3/384EI आणि इथे ML/EI, ML²/2EI. ओके, थँक यू फॉर वॉचिंग अड्डा 24/7. अड्डा 24/7 ॲप्लिकेशन एकदा डाउनलोड करा आणि Y214 हा कोड अप्लाय करून तुम्ही बॅचमध्ये एंटर करू शकता. थँक्यू.